त्यांना प्यायला आपण पाहिलं अनेक राजकीय नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। एका ठिकाणी आपण ही दोन दृश्य पाहू शकतोय, आंदोलकांची गर्दी आहे सीएसएमटी स्थानकावर, तर दुसरीकडे स्टेशन बाहेर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। आपण पाहू शकतोय वाहनांना पुढे जाण्यासाठी मार्गच नाहीये, तुफान गर्दी झालेली आहे। मराठा आंदोलकांनी स्टेशनवर गर्दी केलेली, त्याचसोबत सीएसएमटी स्थानकाबाहेरची देखील गर्दी तुम्ही पाहू शकताय। बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही जी मोठी इमारत आहे त्या इमारतीसमोर देखील सकाळी आंदोलन करण्यात आलं, त्यानंतर ही गर्दी अद्याप तशीच आहे। मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक हे मुंबईत दाखल झालेत आणि त्याचाच परिणाम रस्ते वाहतुकीवर देखील झालेला आहे आणि काही प्रमाणात आता रेल्वे वाहतुकीवरही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे। मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी करण्यात येते। घोषणाबाजी वेळी जरांगे पाटलांचं नाव वारंवार घेण्यात येत आहे। आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही माघारी जाणारच नाही असं ठणकावून सांगण्यात येत आहे। त्याचसोबत जरांगेंनी देखील आपल्या आंदोलकांना आवाहन केलं होतं, कुणीही गडबड गोंधळ करू नका, जाळपोळ करू नका, आपण आपल्या समाजाचं नाव खराब होणार नाही याची काळजी घ्या असं आवाहन जरांगेंनी आंदोलकांना केलं होतं। मात्र सकाळपासूनच या आंदोलकांच्या गर्दीमुळे मुंबईकरांना देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे। अनेक ठिकाणी मुंबईमध्ये वाहतूक कोंडी झाली होती। सध्या ही दृश्य आपण पाहतोय, सीएसएमटी स्टेशनवरची ही दृश्य आहेत, प्लॅटफॉर्मवरची एक दृश्य आहेत, तर दुसरीकडचं जे दृश्य आहे ते सीएसएमटी स्थानकाबाहेरचं दृश्य। स्थानकाबाहेर देखील इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे की वाहनांना पुढे सरकण्यासाठी जागाच उपलब्ध नाहीये। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, काय सांगाल, सीएसएमटी स्थानकाबाहेर इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे की तिथे वाहनांना जाण्यासाठी जागा नाही? मराठा आंदोलकांनी आझाद मैदानासह आता रेल्वे स्थानकाचा देखील ताबा घेतलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा आंदोलक यायला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण रेल्वे स्टेशन आहे ते व्यापून गेलेलं आहे। जवळपास 2-4 हजाराहून अधिकची संख्या या मराठा आंदोलकांची आपल्याला या स्टेशनवर पाहायला मिळते। पोलिसांना देखील ही गर्दी आवरणं आता कठीण होत चाललेलं आहे। स्टेशनच्या बाहेर तेवढीच गर्दी आता रेल्वे स्थानकावर देखील होत आहे, त्यामुळे मोठ्या अडचणी या सामान्य नागरिकांना देखील होत आहेत। आता पण कार्यालय सुटण्याची वेळ झालेली आहे, लोक पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघालेले आहेत, त्यामुळे या सामान्य नागरिकांचे जे कामावर गेलेले लोक आहेत त्यांची गर्दी, त्यात मराठा आंदोलक, त्यामुळे मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी होण्याचे देखील या ठिकाणी या चान्सेस जास्त आहेत आणि त्यामुळे आता मराठा आंदोलक अधिकची संख्या ही स्टेशनवर आपल्याला वाढलेली दिसते। मोठ्या संख्येने मराठा आंदोलक राज्यभरातून आलेले आहेत। आझाद मैदानाची कॅपॅसिटी खरं तर 5000ची आहे, मात्र ही संख्या मराठा आंदोलकांची संख्या 20,000हून अधिकची आहे। हे पोलिसांचा देखील एक अंदाज आहे, 20,000हून पेक्षा अधिक आहे आणि 5000ची जी कॅपॅसिटी असलेले आझाद मैदान देखील कमी पडले। आझाद मैदानच्या बाहेर देखील मोठ्या संख्येने आहेत आणि त्यानंतर बीएमसी मुख्यालयाच्या नंतर आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देखील मराठा आंदोलकांनी व्यापून गेलेला आहे। संपूर्ण हा परिसर भगव्या टोप्या, भगव्या उपरणं असेल आणि भगवा झेंडा घेत मराठा आंदोलक घोषणाबाजी करत या ठिकाणी हलगीच्या तालावर नाचत ठोक्या धरत घोषणाबाजी करतायत आणि हे संपूर्ण परिस्थिती आता पोलिसांच्या देखील हाताबाहेर गेले। पोलीस देखील आता बघ्याची भूमिका घेत आहेत आणि हे सर्व गर्दी कंट्रोल करणं आता पूर्णपणे हाताबाहेर गेलेलं सध्याची स्थिती आहे। पोलीस वारंवार आवाहन करतायत, सहकार्य करण्याचं आवाहन करतात। जरांगे पाटील यांनी देखील आवाहन केलेलं आहे, मात्र तेवढा प्रतिसाद अजूनही दिसत नाहीये। गर्दी ही वाढत चाललेली आहे आणि याचा परिणाम कदाचित चेंगराचेंगरीमध्ये देखील होऊ शकतो। गिरीश, असं तुम्ही सांगितलं की ऑफिसेस सुटण्याची वेळ झाली आहे, तर एकीकडे रेल्वे स्टेशनवर इतकी तुफान मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, पण बघायला गेलं तर गणेशोत्सवाचा काळ आहे, गणेशोत्सव सुरू आहे, मंडळ फिरण्यासाठी अनेक गणेश भक्त हे बाहेर पडत असतात। या संदर्भात ही गर्दी किती आटोक्यात येणं शक्य आहे? नक्कीच गणेशोत्सवाचा काळ आहे, लोक वेगवेगळ्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मंडळांमध्ये भेटी देत असतात आणि त्यामुळे
ती एक गर्दी आहे. हा एक तर सणासुदीचा काळ आहे, सणासुदीची वेळ आहे आणि त्यामुळे लोक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी वेगवेगळ्या मंडपात दर्शन घेण्यासाठी बाहेर निघालेले आहेत. तर दुसरीकडे आस्थापना सुटलेली आहेत. लोक जे सकाळी आस्थापना कार्यालयांमध्ये गेलेले आहेत, मुंबईकर सर्वसामान्य नागरिक आहेत, ते देखील आता त्यांच्या घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आलेले आहेत आणि त्यामुळे गर्दी ही जी नेहमी असते त्याच्या दुप्पट गर्दी सध्या या दिसते आणि त्यामुळे एक प्रकारे केंद्राचेंद्रे. खरं तर आता ही गर्दी केवळ प्लॅटफॉर्म स्टेशनच्या तिकीट घरापर्यंत नाही तर पूर्ण प्लॅटफॉर्म पर्यंत गेलेली आहे. 8 प्लॅटफॉर्म आहेत जे लोकल आहेत, त्याशिवाय आउट स्टेशनचे देखील प्लॅटफॉर्म आहेत. हे संपूर्ण सगळे प्लॅटफॉर्म आहेत ते भरून गेलेले आहेत आणि ही गर्दी आता आटोक्यात येण्याच्या बाहेरची आहे. ही सध्याची स्थिती आपण सांगतोय कारण मगापासून पोलीस वारंवार आवाहन करतात. पोलीस प्रशासन, रेल्वे प्रशासन ही गर्दी आटोक्यात आणण्याचा वारंवार प्रयत्न करतात, मात्र त्यांना तेवढंच यश येत नाही तर अधिकची गर्दी वाढत चाललेली आहे. बाहेरून वरून राज्यात बरेचसे पाऊस पडतोय त्यामुळे आडोसा घेण्यासाठी आता मुंबईचं जे मराठा आंदोलक आहेत ते या ठिकाणी पुन्हा सीएसटी स्टेशनवर येऊ लागले. आझाद मैदान संपूर्ण चिखलमय झालेलं आहे त्यामुळे आता ते सर्व या ठिकाणी या रेल्वे स्टेशनवर आलेले आहेत आणि हा संपूर्ण परिसर मराठा आंदोलक, सामान्य नागरिक जे ऑफिसेसला गेलेले होते सकाळी ते आता घरी जाण्यासाठी निघालेले आहेत. त्याशिवाय गणेशोत्सवाचा काळ, गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी वेगवेगळ्या मंडपात जाण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे हा संपूर्ण परिसर. गिरीश, यासोबत दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे रेल्वेच्या वेळापत्रकावर याचा काही परिणाम झालाय का, काही माहिती आहे? नक्कीच हे जर आपण हे सगळं पाहिलं तर त्यामुळे आता रेल्वे ज्या वाहतूक आहे ती देखील आता विलंबाने होत आहे कारण प्लॅटफॉर्मवर एवढी गर्दी झालेली आहे की त्या लोकल्स देखील हळूहळू या प्लॅटफॉर्मवर येत आहेत कारण दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. कारण मोठ्या संख्येने हे संपूर्ण मराठा आंदोलक आहेत त्यामुळे आता ही गर्दी हा संपूर्ण प्लॅटफॉर्म जर पाहिलं तर दोन्ही बाजूने तुडुंब भरलेले आहेत. त्यामुळे रेल्वे या जेव्हा स्टेशनवर लागत होत्या त्यावेळी मात्र मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. त्यावेळी दुर्घटना होऊ शकते आणि त्यामुळे त्या रेल्वे देखील हळूहळू सोडल्या जात आहेत आणि जी काही गर्दी जमलेली आहे त्याचा परिणाम हा आपल्याला रेल्वे वाहतुकीवर दिसून येतोय. रेल्वे वाहतूक देखील आता हळूहळू उशिरा सुरू आहे. असं आता 10 ते 15 मिनिटं उशिराने ज्या सेंट्रल रेल्वे आहेत त्याशिवाय हार्बर देखील आता उशिराने. गिरीश, आपण जसं मगाशी सांगितलं आंदोलकांकडून गैरसोयीची तक्रार करण्यात येते. आपण ही दृश्य पाहू शकतो. ही गर्दी याकरताच असेल का कारण बाहेर पाऊस पडतोय? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.